करण्यात आलेला आहे, गोळण्यात आलेला आहे, असा सुद्धा माहिती आलेली आहे. काय सांगायला याबद्दल? तुम्हाला ज्या सोर्सनी माहिती आलेली आहे ती म्हणजे तुम्ही एक तर त्या लोकांच्या हस्तक आहात किंवा त्या लोकांकडून एकतर्फी माहिती घेऊन बातमी बनवणे चुकीचं आहे. जर वाचाबाजी झाली असती तर मी जिल्हा प्रमुख तालुक्यांच्या प्रमुखांच्या मागे उभा नाही राहिलो असतो. ज्यांनी कोणी ती बातमी दिलेली आहे ती चुकीची बातमी आहे. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आहे आणि याच नीतीचा अवलंब या भागातील प्रत्येक राजकीय पक्ष करू शकतो. शिवसेना एका मुखानं एका दिलानं मी पक्षामध्ये आल्यापासून जिल्हा प्रमुख झाल्यापासून आम्ही सर्व सोबत काम करू लागलो. संजीव अवताळे आमचे उपजिल्हा प्रमुख आहे. त्यांना आम्ही एक जबाबदारी दिली होती की बा काही लोकांचं मागचं काही उणे दुणे असतील तर ते निपटून घ्या आणि त्यांनी भरपूरसा प्रयत्न करून काही लोकांना बसून हा प्रयत्न निपटण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच प्रत्येक घराघरात वाद असतो. त्यामुळं कुठंच बाचाबाची झालेली नाही आहे. ही खोटी निरर्थक बातमी आहे. काही लोकांचे वैयक्तिक काम असतात आणि निरर्थक खोटी बातमी पसरवणे, अफवा पसरवणे, कार्यकर्त्यांमध्ये श्रम पसरवणे हाच या माहितीचा उद्देश होऊ शकतो. आपण दुसरी बाजू एक तर आमच्या तालुका प्रमुख यांच्याकडून घेतली पाहिजे होती किंवा जिल्हा प्रमुख या नात्यानं तुम्ही मला विचारला पाहिजे होतं. मला एकही महिना झाला नाही अजून जिल्हा प्रमुखची जबाबदारी सांभाळायला. 161 गावामध्ये ही शिवसंवाद यात्रा निघू लागलेली आहे. हा जोक नाही. माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, माननीय जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सोनार साहेब, शिवसेनेचे पूर्व जिल्हा प्रमुख संजयजी सोनार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली सुरू आहे आणि ही रॅली सतत सुरू होणार आहे. भरपूर गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे. भरपूर गावामध्ये नवीन कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे आणि जोमाने लागल्यानंतर भरपूर ठिकाणी पक्ष वाढू लागलेला आहे. पक्ष वाढताना बाचाबाची हा विषयच नाही. परंतु तुम्ही विनाकारण पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती राहील की एक बाजू छापू नका. दोन्ही बाजू घ्या, दोन्ही बाजूंचा विचार करा आणि खरंच बाचाबाची झाली असेल तर तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण बाचाबाची झालीच नाही आणि